नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे जीके 2 फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, महाराष्ट्र शासन नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागाद्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ही जाहिरात आहे गट क साठी. तर महाराष्ट्र शासनाच्या नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागाअंतर्गत येणारे पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर तसेच अमरावती विभागातील अनुरेखक या पदासाठी म्हणजे जे ग्रुप सी मधील पद आहे त्याच्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यामधीलच आता आपण शैक्षणिक पात्रता काय आहे, त्यानंतर अर्ज कुठे करायचा आहे, कोणती वेबसाईट आहे आणि त्यानंतर पेपर पॅटर्न कसा राहणार आहे, तुमचा संपूर्ण माहिती आपण इथे पाहणार आहोत. तर पहा मित्रांनो, फॉर्म भरण्याची जी डेट आहे ती 18 ऑक्टोबर पासून सुरू झालेली आहे, सकाळी 11 वाजल्यापासून. आणि अंतिम दिनांक जर आपण पाहिली तर ती आपल्याला खाली दिसेलच. या ठिकाणी पहा, अगोदर पहिले आपण पद पाहून घेऊया. तर पद आहे गट क मधील अनुरेखक हे पद आहे. आणखी एक जाहिरात आलेली आहे, ती सेपरेटरित्या त्यांनी प्रसिद्ध केली. तर यामधील सध्या जे पद आहे गट क मधलं ते अनुरेखक आहे. टोटल पदे आहेत 126 आणि वेतन स्तर जर आपण पाहिला, वेतन श्रेणी, तर यस 7 लेवलचं पेमेंट आहे 21,700 ते 69,100 पर्यंतचं पेमेंट प्लस अधिक भत्ते यामध्ये देय राहतील. नंतर पहा मित्रांनो, खाली काही सूचना दिलेल्या आहेत, यातील आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तर ह्या काही डेट्स आहेत इम्पॉर्टंट. पहिला आहे अर्ज कालावधी, अर्ज सादर करण्याचा कालावधी. तर 18 ऑक्टोबर पासून सुरुवात झालेली आहे अर्ज करण्याला आणि 17 नोव्हेंबर 2024 रात्री 12 वाजेपर्यंत म्हणजे 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 17 नोव्हेंबर ही अर्ज करण्याची लास्ट डेट आहे. तर पहा, काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. अजून जर तुम्ही अर्ज केलेला नसेल तर यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. नंतर पहा, ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा जो अंतिम दिनांक आहे तो 18 नोव्हेंबर राहणार आहे. म्हणजे फॉर्म जो आहे तुम्हाला 17 नोव्हेंबरपर्यंत भरायचा आहे, पण जे पेमेंट आहे परीक्षेचं किंवा परीक्षा फी जी आहे ती तुम्ही 18 नोव्हेंबरपर्यंत देखील भरू शकता. म्हणजे पेमेंटसाठी तुम्हाला एक दिवस या ठिकाणी एक्स्ट्रा देण्यात आलेला आहे. नंतर पहा, प्रवेशपत्र जर डाउनलोड करायचं असेल म्हणजे हॉल तिकीट वगैरे, तर ह्या सर्व सूचना तुम्हाला या वेबसाईटवर www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्राप्त होतील. म्हणजे याच्यानंतर जे काही टाइम टेबल येणार आहे किंवा काही नोटीस येईल, तुमचं हॉल तिकीट येईल, त्या सर्व सूचना या वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळतील. नंतर पहा मित्रांनो, खाली जर आपण आलो, महत्त्वाचं म्हणजे काय की शैक्षणिक अर्हता काय आहे. जर तुम्हाला अर्ज करायचा आहे तर त्या संदर्भातली शैक्षणिक अर्हता माहीत असणं आवश्यक आहे. तर यासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेनंतर म्हणजेच 12वी झाल्याच्या नंतर मान्यताप्राप्त शासकीय संस्थेतून 2 वर्षाचे आरेखक पाठ्यक्रम, त्याला आपण स्थापत्य किंवा इंग्रजीमध्ये ज्याला आपण सिव्हिल असे म्हणतो, ते प्रमाणपत्र धारण केलेले किंवा शासनाने जी काही वेळोवेळी घोषित केलेली इतर कोणतीही समतुल्य अर्हता आहे ती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तर पहा, ही आहे तुमची शैक्षणिक अर्हता. त्यासोबतच जर आपण तांत्रिक अर्हता पाहिली तर तांत्रिक अर्हतेमध्ये मान्यताप्राप्त संस्थेकडे स्वयंसंगणक सहाय्यित आराखडा म्हणजे ऑटोकॅड किंवा अवकाशीय नियोजन यामध्ये भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजेच जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम इन स्पॅटियल प्लॅनिंग उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे. तर पहा मित्रांनो, ही काही तांत्रिक अर्हता आहे, ही शैक्षणिक अर्हता आहे. या 2 अर्हता यांनी दिलेल्या आहेत. प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्याची विहित केलेल्या अंतिम दिनांकास उमेदवाराने शैक्षणिक अर्हता धारण केलेली असावी. तर ही काही महत्त्वपूर्ण क्वालिफिकेशन आहे जी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. जर तुमच्याकडे ही शैक्षणिक अर्हता असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. वयोमर्यादा पहा, खाली त्यांनी वयोमर्यादा दिलेली आहे. किमान कमीत कमी तुमचं 18 वय असणं आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत या ठिकाणी अर्ज करू शकता. जर तुम्ही मागासवर्गीय कॅटेगरीमधून येत असाल तर त्यामध्येही तुम्हाला या ठिकाणी सूट देण्यात आलेली आहे 3 वर्ष इतकी. नंतर पहा मित्रांनो, परीक्षेचे शुल्क जर अर्ज भरताय तर परीक्षा शुल्क या ठिकाणी भरावे लागणार आहे. आणि अराखीव म्हणजे ओपन कॅटेगरीमधून जर येत असाल तर 1,000 रुपये फी आहे आणि राखीव प्रवर्गातून येत असाल तर 900 रुपये फी या ठिकाणी तुम्हाला भरावी लागेल. पहा मित्रांनो, ओपनसाठी आहे 1,000 आणि कॅटेगरीसाठी आहे 900 हे परीक्षा शुल्क तुम्हाला भरायचं आहे. आणखी पहा, महत्त्वपूर्ण माहिती खाली दिलेलीच आहे त्यांनी की जागेचं विवरण, कशा कशा जागा आहेत, कोणकोणत्या कॅटेगरीसाठी म्हणजे आरक्षणानुसार, कॅटेगरीनुसार प्लस समांतर आरक्षणानुसार एकूण जागा किती आहेत त्याचा हा तक्ता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि जर अर्ज करायचा असेल तर शैक्षणिक अर्हता आपण पाहिलीच. तर अगोदर आहे कोकण विभाग, त्यानंतर हा आहे पुणे विभाग, नंतर आहे नाशिक विभाग, त्यानंतर आहे छत्रपती संभाजीनगर विभाग आणि नंतर तुम्ही पाहू शकता अमरावती विभाग. सर्व विभागांच्या जागेचा तपशील यांनी यामध्ये दिलेला आहे. या संदर्भात तुमच्या काही आणखी अडचणी असतील तर बिंदासपणे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. आणि ही जी संपूर्ण जाहिरात आहे ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील उपलब्ध करून दिलेली आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जाहिरातीसोबत. नमस्कार.